लेखक रामचंद्र इकारे लिखित अक्षरांची रांग या लेखमालेतील माझ्या अपयशी मित्रांनो, हा लेख मी विशाल भेदुरकर पुणे येथून आपल्यासाठी सादर करीत आहे। माझ्या अपयशी मित्रांनो, परीक्षा झाल्या, निकाल आला आणि डोळ्यासोबतच जगण्याच्या अवकाशात चौफेर काळोख दाटला। एका क्षणात अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभारलं। आपण कोणीच नाहीत, या जगातल्या निरुपयोगी घटकांमध्ये सर्वात वर आपलंच नाव आहे, अशी आमची ठाम समजूत होते। आणि अशी ठाम समजूत होण्यासाठी कारणही तसंच असतं, ते म्हणजे आम्ही नापास झालेलो असतो। आणि आमचं हे नापास होणं किती भयानक, अपमानास्पद, लाजिरवाणं आहे हे पटवून देणारे अनेक लोक आमच्या भोवताली असतात। अनेक ठिकाणी दुर्दैवाने त्यात पालकांचाच सहभाग अग्रस्थानी असतो। आणि मग सुरू होतात उपदेशांची आवर्तने। मान खाली घालायला लावली, इथपासून घराण्याचं नाक कापलं, असे अनेक वाक्यप्रचार आमच्या अपयशाचा प्रचार करण्यासाठी धावून येतात। हा साराच आक्रस्ताळी भडीमार फक्त कानावर आदळून थांबत नाही, तर मनावर धडक्या देऊन मनाला अस्ताव्यस्त करण्याचं कामही करीत असतो। त्याचवेळी खचणे, संपणे, उद्ध्वस्त होणे अशा नकारात्मक गोष्टींना सुरुवात होते। मग मनातल्या अनेक नकारात्मक विचार थैमान घालू लागतात। सगळं कसं नकोसं वाटू लागतं। भोवतालच्या द्वेष करणाऱ्या जगापासून दूर कुठेतरी जावंसं वाटण्यास सुरुवात होते आणि अनेक वेळा हा दूरचा परीघ जीवन संपविण्यापर्यंत येऊन पोहोचतो। झालं, जगणं संपलं, आयुष्याला रिटेक नाही। त्यामुळे आपल्या माघारी काय घडतंय हे पाहण्याचं भाग्य सुद्धा आमच्या नशिबी नाही। आपल्याच प्रगतीसाठी यशाचा हट्ट धरणारे आई बाबा आपल्या जाण्यानं उन्मळून पडतात। भावंड भिरभिरत्या नजरेनं आपला शोध घेत राहतात। घरातलं सुख केव्हाच संपून गेलेलं असतं। ज्या घरानं तुमचं बालपण पाहिलेलं असतं आणि तुमच्या स्वप्नांना आसरा दिलेला असतो, तेच घर आज तडात जाऊन भग्नावशेष होऊन कसं तरी उभं असतं। आणि हो, तुमच्या जगण्यात कदाचित काही वर्षांनी उत्कर्षाचे बिंदू ठरले असतील, तर त्या क्षणांना तुम्ही संधीही दिली नाही। कारण एकाच अपयशाने तुम्ही स्वतःला पूर्ण विराम दिलात। मित्रांनो, गुणपत्रिकेवरील 6 घरं म्हणजेच यशस्वी जगणं नव्हे। त्याही पलीकडे जाऊन यशाची व्याख्या तयार करण्यासाठी जगात अनेक संधी आहेत, त्या शोधता यायला हव्यात। एखाद्या अपयशानं जगणं संपविणं जीवनास पूर्ण विराम देण्यापेक्षा प्रत्येक अपयशाला आम्ही स्वल्प विराम समजायला हवा। कारण स्वल्प विरामानंतरच्या वाक्यांशिवाय त्या वाक्याचा आशय पूर्ण होत नाही। अगदी तसंच अपयशाच्या स्वल्प विरामानंतर त्यातून चिंतनाच्या वाटेवरून, परिश्रमातून, जिद्दीतून, सकारात्मकतेने जे यशस्वी जीवन वाट्याला येणार असतं, तोच असतो आमच्या जगण्याचा आशय। एक मात्र नक्की, अपयशी माणसं जगाला आवडत नसतात। आणि का आवडावीत? केवळ आळस, ध्येय दुर्लक्षता, दूरदृष्टीचा अभाव अशा गोष्टींनी अपयशाला आमंत्रण देणाऱ्या माणसांवर जगानं का प्रेम करावं? मला वाटतंय अपयश हा आयुष्यातील चिंतन बिंदू समजावा। ज्या चिंतनातून सापडलेला मार्ग हा यशाचा आरंभ बिंदू ठरेल। जगणं संपविण्यापेक्षा जगणं उंचविण्याकडे आमचा कल असावा। ठेच लागली म्हणून पाय तोडण्यात कसलं आलंय शहाणपण? त्यापेक्षा वाटेतले अडथळे वेळीच ओळखून आत्मविश्वासाने चालत राहणे हेच जीवन। धन्यवाद।